मागच्या लेक्चरमध्ये आपण न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन बघितला होता. तर ह्या लेक्चरमध्ये आपण 3 कन्सेप्ट बघणार आहोत. फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड, त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. तर पहिल्यांदा आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय ते समजून घेऊ. त्यानंतर आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आणि पोटेन्शियल. तर विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅव्हिटेशनल फील्ड समजण्यासाठी आपल्याला मागचा जो कन्सेप्ट आपण शिकलेला आहे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, त्याची आपल्याला इथं गरज लागते. तर सपोज करा मी काय केलेलं आहे, इथे एक सेंटर ओला कॅपिटल एम हे एक मास घेतलेलं आहे मी, आणि हे मास काय करतं, त्याच्या सराउंडिंगला एक अशी फील्ड क्रिएट करतं की त्या फील्डमध्ये जर एखादा अदर ऑब्जेक्ट आला तर त्या अदर ऑब्जेक्टवर तिथं एक फोर्स अप्लाय होतो, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होतो, आणि त्या फील्डलाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणतो. याचे डेफिनेशन काय सांगता येईल, एरिया अराउंड अ बॉडी विदिन विच इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज परसेप्टिबल. परसेप्टिबल म्हणजे ॲप्लिकेबल. आपण बघितलं मागच्या लेक्चरमध्ये, आपण काय बघितलं की आपला ग्रॅव्हिटेशनल फोर्स काय असतो, एफ इज प्रपोर्शनल टू एम इंटू एम डॅश डिवायडेड बाय आर स्क्वेअर असतो. हा फोर्स ऑफ अट्रॅक्शनचा असतो. तो न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनमध्ये आपण पाहिलेला आहे. दॅट इज फोर्स ऑफ अट्रॅक्शन इज प्रपोर्शनल टू, दॅट इज प्रोडक्ट ऑफ mass of two objects and inversely proportional to square of the distance between them. तर आता F इक्वल्स टू जी एम डॅश डिवायडेड बाय आर स्क्वेअर हे आपण ऑलरेडी बघितलेलं आहे. तर आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड बघत आहोत. आता हा जो काही फोर्स अप्लाय होणार आहे तो किती डिस्टन्सपर्यंत अप्लाय होईल अदर ऑब्जेक्टवर, तर त्या डिस्टन्सला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड असं म्हणतो. जर एखादा ऑब्जेक्ट हा इथं सपोज करा, आपण काय केलेलं आहे, एक कॅपिटल एम ऑब्जेक्ट घेतलेला आहे, ज्याचं की मास एम आहे, कॅपिटल एम आहे, ॲट सेंटर ओला घेतलेला आहे सपोज करू आपण. आणि जर समजा एखादा अदर ऑब्जेक्ट आहे ज्याचं मास एम डॅश आहे, जर तो ह्या फील्डमध्ये एंटर केला, ह्या फील्डला आपण ह्या सर्क्युलर शेपमध्ये दाखवलेला आहे, जर हा अदर ऑब्जेक्ट ह्या फील्डमध्ये एंटर केला तेव्हाच काय होईल, त्याच्यावर हा फोर्स अप्लाय होईल. जर तो ह्या फील्डच्या बाहेर असेल एखादा ऑब्जेक्ट, तर त्यावर तो फोर्स अप्लाय होणार नाही. म्हणून आपल्याला त्याचे डेफिनेशन काय सांगता येईल की द एरिया अराउंड अ बॉडी within which gravitational force is perceptible. Gravitational force is perceptible or applicable. तर अशी त्याची काहीतरी डेफिनेशन सांगता येईल आपल्याला. म्हणजे अदर ऑब्जेक्ट जर त्या फील्डमध्ये असेल तरच त्यावर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लाय होईल, आणि जर तो फील्डच्या बाहेर असेल तर त्यावर तो फोर्स अप्लाय होणार नाही. तर दिस इज द डेफिनेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड. आता हे झालं जनरल लँग्वेजमध्ये. जर आता आपल्याला मॅथमॅटिकली त्याला जर सांगायचं असेल तर तिथे एक कन्सेप्ट नवीन लागतो, तो आहे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. त्यामुळे आता आपण नेक्स्ट पॉईंट काय बघू, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड डिनोट करण्यासाठी काहीतरी क्वांटिटी लागते, तर ती मॅथमॅटिकल क्वांटिटी काय आहे, ही ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आहे. तर आता सेम वे जर ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी जर तुम्हाला डिनोट करायचं असेल किंवा शो करायचं असेल, त्यासाठी आपण एक एक्झाम्पल कन्सिडर करू. आत्ताच आपण काय कन्सिडर करू, एक कॅपिटल एम हे मास ऑब्जेक्ट कन्सिडर करू, ज्याचं की मास हे कॅपिटल एम आहे. एक ऑब्जेक्ट कन्सिडर केला आपण ज्याचं की मास हे कॅपिटल एम आहे, आणि एक दुसरा मास कन्सिडर करू आपण ज्याचं की मास हे एम डॅश आहे. तर
आता हे एम, कॅपिटल एम हा स्मॉल एम डॅशवर काय करेल, फोर्स अप्लाय करेल, जो की कोणता फोर्स असेल, ग्रॅव्हिटेशनल फोर्स असेल. मग आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी हे काय आहे, आपण सांगितलं की मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड आहे. मग आता हा जो काही फोर्स अप्लाय करेल तो ह्या युनिट मासवर किती फोर्स अप्लाय करेल त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणतो, ज्याला की आपण डिनोट करतो ईन. दॅट इज फोर्स अप्लाइड ऑन युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. म्हणजे एखाद्या युनिट मास आपण कन्सिडर केलं आहे एम डॅश, त्या युनिट मासवर तो किती फोर्स अप्लाय करेल तर त्यालाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी म्हणतो. मग आता आपण आपला फोर्स किती होता, जी एम डॅश डिवायडेड बाय आर स्क्वेअर, आणि हे एम डॅश डिनॉमिनेटरला, मग इथं काय होईल, हे एम डॅश कॅन्सल होईल आणि हे काय राहील, जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर. म्हणजे हे इलेक्ट्रिक फील्ड आपलं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीची व्हॅल्यू काय आली, इक्वल्स टू जी एम डिवायडेड बाय आर स्क्वेअर, ही तिची व्हॅल्यू आहे. तर बघा आता आपण याचे काय करू, युनिट काढू. आता ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी इक्वल्स टू एफ डिवायडेड बाय एम डॅश. फोर्स युनिट काय असतं, फोर्स युनिट काय असतं, न्यूटन, आणि मासचं काय असतं, केज. म्हणजे याचं युनिट काय आहे, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं न्यूटन पर के जी आहे. आणि न्यूटनचं युनिट आपण सांगितलं, न्यूटन. आता हे काय आहे, फोर्स पर युनिट मास आहे. मग आता आपल्याला डायमेन्शन काढायचे, तर डायमेन्शन काढण्यासाठी परत कॅपिटल ई इक्वल्स टू फोर्स पर युनिट मास. आता फोर्सला कसं लिहिता येईल आपल्याला, मास इंटू ॲक्सलरेशन, आणि परत हे काय आहे, मास आहे. मग आता याच्यामध्ये हे मास आणि हे मास कॅन्सल होईल, म्हणजेच आता ॲक्सलरेशनला कसं लिहिता येईल आपल्याला, मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणून याचं युनिट काय असेल बघा, हे मास, लेंथ आणि टाईम, ह्याचे डायमेन्शन्स काढतोय आपण. तर आता हे मीटर पर सेकंड स्क्वेअर, म्हणजे मास इथं क्वांटिटी ही मासची क्वांटिटी नाही इथं, त्यामुळं आपण M0 लिहू शकतो. लेंथची क्वांटिटी मीटरची 1 आहे आणि टाईम सेकंद किती आहे, -2 आहे. म्हणजे हे M0 L1 T-2 ह्याची काय झाली, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीचं युनिट झालं. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीमध्ये आपल्याला एवढंच लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या युनिट मासवर अप्लाय होणारा ग्रॅव्हिटेशनल फोर्स, म्हणजे फोर्स अप्लाइड ऑन युनिट मास ऑफ एन ऑब्जेक्ट इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी. एवढंच लक्षात ठेवायचं आहे आपल्याला याच्यामध्ये. एक्झाममध्ये क्वेश्चन कसा येतो, एक्सप्लेन द कन्सेप्ट ऑफ ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड इंटेन्सिटी. तर त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल फील्ड म्हणजे काय हे पहिल्यांदा सांगावं लागेल, त्यानंतर फील्ड इंटेन्सिटी म्हणजे काय, आणि त्यानंतर ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. तर हे झालं ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटीच्या बाबतीत. तर एक शेवटचा कन्सेप्ट आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, तो आपण बघू. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आता बघा, जनरली हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड डिनोट करण्यासाठी ग्रॅव्हिटेशनल फील्ड डिनोट करण्यासाठी 2 क्वांटिटी आपण यूज करतो. एक क्वांटिटी आहे स्केलार फॉर्ममधली आणि दुसरी आहे वेक्टर फॉर्ममधली. मग ह्या स्केलार फॉर्ममधल्या ज्या क्वांटिटीलाच आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो, यालाच आपण काय म्हणतो, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. आणि जी काय व्हेक्टर फॉर्ममध्ये जी क्वांटिटी आहे त्याला काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी, जी की आपण ऑलरेडी आत्ताच बघितलेली आहे. ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी ही स्केलर क्वांटिटी आहे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल, ज्याला की आपण व्हीनं डिनोट करतो. आणि ही जे ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आहे ते कॅपिटल ईनं डिनोट करतो आपण, ती काय आहे, वेक्टर क्वांटिटी आहे. म्हणजे ग्रॅव्हिटेशनल फील्ड डिनोट करण्यासाठी ही क्वांटिटी वापरली जाते. तर बघा आता आपण ही ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय आहे ते एकदा आपण समजून घेऊ. सेम आपण डायग्राम एक काढू इथं. आपण काय केलं, एक हा पॉईंट
घेतला ज्याच्यावर एक ऑब्जेक्ट ठेवलेलं आहे ज्याची की मास ही कॅपिटल M आहे आणि ह्याचं ग्रॅव्हिटेशनल फील्ड आपण डिनोट काढलं. हे ग्रॅव्हिटेशनल फील्ड सपोज करा मी या शेपमध्ये दाखवले मग आता मी काय करेन, एक स्मॉल m हे ऑब्जेक्ट एक काय घेईल, एक स्मॉल m हे एक मास घेईन म्हणजे ऑब्जेक्ट घेईन ज्याची की मास हे स्मॉल m आहे. आता ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय असतं बघा. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलची आधी डेफिनेशन सांगतो आणि त्यानंतर मी एक्सप्लेन करतो. ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल इज amount of work done in bringing a unit mass from infinity to required point. आता मी एक्सप्लेन करतो हा कन्सेप्ट काय आहे. आता मी सांगितलं की ग्रॅव्हिटेशनल फील्ड कधी अप्लाय होईल, जेव्हा एखाद्या मासवर फोर्स कधी अप्लाय होईल, जेव्हा तो मास हा त्या ग्रॅव्हिटेशनल फील्डमध्ये येईल. आता आम्ही इथे कन्सिडर काय केलेलं आहे, इथं कॅपिटल M हा एक मास कन्सिडर केलेला आहे. आता हा मास हा ग्रॅव्हिटेशनल फील्ड काहीतरी त्याच्या सभोवताली क्रिएट करतो. मग सपोज करा मी काय केलं, हे एक दुसरा जो ऑब्जेक्ट आहे तो दुसरा ऑब्जेक्ट हा इथं ह्या स्मॉल m कन्सिडर केलेला आहे. परंतु आता ह्या पॉईंट जर हा ऑब्जेक्ट हा कुठंतरी दुसरीकडे असेल, समजा कुठंतरी दूर असेल तर इन्फिनिटीला असेल आपण कन्सिडर करू. जर तो इन्फिनिटीचा जर पॉईंट हा m डॅश हा पॉईंट जर इन्फिनिटीला असेल तर तिथून तो ह्या रेफरन्स पॉईंटला आणण्यासाठी जेवढं काही मला वर्क डन करावं लागेल त्यालाच आपण ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो. दॅट इज वर्क डन पर युनिट मास. वर्क डन ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलला V न डिनोट करतात. वर्क डन पर युनिट मास इज नोन ॲज ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. ग्रॅव्हिटेशनल फील्ड काय होती, फोर्स, ग्रॅव्हिटेशनल फोर्स अप्लायड ऑन युनिट मास. परंतु इथं ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल काय आहे की अमाऊंट ऑफ वर्क डन, म्हणजे आपल्याला काहीतरी वर्क डन करावं लागतं एखाद्या इन्फिनिटीपासून ह्या रेफरन्स पॉईंटला. कारण जेव्हा हा M डॅश ह्या या ग्रॅव्हिटेशनल फील्डच्या पॉईंटला येईल तेव्हाच त्यावर फोर्स अप्लाय होईल. जर तो इन्फिनिटीला असेल तर त्यावर मिनिमम फोर्स असेल. कारण आपण बघितलेलं आहे की ग्रॅव्हिटेशनलचा फोर्सचा जो काही लॉ होता त्यामध्ये आपण काय बघितलं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स डायरेक्टली प्रोपोर्शनल टू प्रोडक्ट ऑफ मासेस अँड इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू r². म्हणजे डिस्टन्स जेवढं मॅक्सिमम असेल तेवढा फोर्स कमी असेल. त्यामुळं आपल्याला काय करावं लागेल, इन्फिनिटीपासून त्या रिक्वायर्ड पॉईंटला आणल्यानंतरच काय होईल, त्यावर फोर्स अप्लाय होईल. मग हे जे काही वर्क डन असतं त्यालाच काय म्हणतो आपण, ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल म्हणतो. मग परत आता याचं युनिट काय येईल, मग ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं वर्क डनचं काय असतं जूल आणि मासचं काय असतं केज. जूल पर युनिट हे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियलचं युनिट येईल. आता आपण याचे डायमेन्शन्स काढू. आता वर्क डन ही एनर्जी आहे. सपोज करा एनर्जी कशी लिहितो आपण, हाफ mv² आणि डिव्हायडेड बाय m. हे मास असल्यामुळं सपोज करा आपण डायमेन्शन्स काढत असल्यामुळं आपण सेम क्वांटिटी असल्यामुळं आपण m आणि m डॅश कॅन्सल करू. म्हणजे इथं काय होईल, हे v² राहील. मग व्हेलॉसिटी म्हणजे काय असतं, मास पर युनिट टाईम. व्हेलॉसिटी इक्वल्स टू व्हेलॉसिटी युनिट काय असतं, मीटर पर सेकंद असतं. त्यामुळं इथं v² असल्यामुळे ते मीटर² पर सेकंड². मग याचे डायमेन्शन्स काय येतील, बघा m, l आणि t. म्हणजे मास, लेंथ आणि टाईम. तर लेंथचे 2 क्वांटिटी आहे आणि टीचं डिनॉमिनेटरला असल्यामुळे इथं आपण -2 म्हणजे m0, l2 आणि t-2 हे त्याचे डायमेन्शन्स येते. तर हे 3 कन्सेप्ट होत्या, ग्रॅव्हिटेशनल फील्ड इंटेन्सिटी आणि ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. याच्यावर आत्तापर्यंतच्या प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपरमध्ये कसे क्वेश्चन विचारलेले आहेत, तर एक्सप्लेन द कन्सेप्ट ग्रॅव्हिटेशनल फील्ड अँड ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल. हा जर क्वेश्चन आला तर आपल्याला हे एवढं त्याच्यामध्ये एक्सप्लेन करावं लागतं. थँक्यू.